आहेत। दुसरीकडे राघोलीमधून तेजस्वी यादव आघाडीवर असताना मैथिली ठाकूरला सुद्धा सध्या आघाडी प्राप्त झाली आहे आणि बिहारमध्ये 243 जागांसाठीचं हे मतमोजणी। नक्कीच तर राघोलीतून तेजस्वी यादव आघाडीवर आहेत, तर त्यांचेच बंधू महुआमधून तेजप्रताप यादव हे मात्र पिछाडीवर आहेत। यादव घराण्यातून तेजप्रताप यादव यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं, आरजेडीमधून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि आता सध्या तेजप्रताप यादव हे पिछाडीवर आहेत, तर तेजस्वी यादव हे मात्र सध्या आघाडीवर आहेत। अलीनगरमधून मैथिली ठाकूर आघाडीवर आहे। आघाडी आपली कायम ठेवलेली आहे मैथिली ठाकूर हिनं, त्यामुळे तिच्या लोकप्रियतेचा फायदा आपल्याला स्पष्टपणे तिथे पाहायला मिळतोय आकडेवारीमधून। काँग्रेस 8 जागांवर सध्या पुढे आहे, आघाडीवर आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये जेडीयू 23 जागांवर, तर दुसरीकडे पीके 4 जागांवर, आणखी एक जागा वाढली आहे। लोजप 1 जागेवर आघाडीवर आहे आणि पीकेंची ही कामगिरी निश्चितच आश्चर्यजनक म्हणावी लागेल। नक्कीच तर एनडीए सध्या 66 जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी सध्या आपल्या अर्धशतकापासून केवळ 1 जागा पिछाडीवर आहे। 49 जागांवर सध्या महाआघाडी आघाडीवर आहे। भाजपा 41 आणि आरजेडी सध्या 38 जागांवर आघाडीवर आहे। अवघ्या 3 जागांचा फरक पुन्हा एकदा आरजेडी आणि भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे आरजेडी आणि भाजपमध्ये सध्या कांटेकी टक्कर, अगदी सुरुवातीच्या कलांपासून भाजप आणि आरजेडीमध्ये कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते आहे। बहुमता एवढ्या जागांचा कल हाती आलेला आहे। महाआघाडी 50 जागांवर आघाडीवर आहे आणि त्याचमुळे आता अर्धशतक केलेलं आहे महाआघाडीनं सुरुवातीच्या कलांमध्ये। दुसरीकडे एनडीए 68 जागांवर पोहोचली आहे आणि भाजप यामध्ये 41 जागांवर आघाडीवर। तर 122 हा बहुमताचा आकडा आहे आणि बहुमताच्या आकड्या इतक्या जागांचा कल आता हाती आलेला आहे। एकूण 123 जागांचा कल हाती आलेला आहे। सध्या महाआघाडीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे। कलांमध्ये महाआघाडीचं अर्धशतक आपण पाहतोय। एनडीए सध्या 69 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी सध्या 51 जागांवर आघाडीवर आहे। 125 जागांचे कल आता हाती आलेले आहेत। भाजप 41, काँग्रेस 8, जेडीयू 25, तर पीके 4 जागांवर आघाडीवर आहे। लोक जनशक्ती पार्टीला सध्या 2 जागांची आघाडी आहे। कलांमध्ये महाआघाडीनं आता अर्धशतक पूर्ण केलेलं आहे। भाजप 41 आणि आरजेडी 40 जागांवर, त्यामुळे एका जागेचा फक्त फरक आहे आणि त्याचमुळे काटेकी टक्कर भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते। प्रशांत किशोर यांच्या पक्षाला 4 जागांवर आघाडी आहे आणि काँग्रेस तिकडे 8 जागांवर आहे। सुरुवातीचा जे कल आहेत बहुमता एवढ्या जागांचा कल हाती आलेला आहे, ज्यामध्ये विभाजन आपण पाहतोय महाआघाडी 51 आणि एनडीए 69 जागांवर। तर 125 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। सध्या जेडीयू 25 जागांवर, भाजप 41, आरजेडी 40, तर काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे। केवळ एका जागेचा फरक आता आरजेडी आणि भाजपमध्ये उरलेला आहे। भाजप 41 जागांवर तर आरजेडी 40 जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे आरजेडी जोरदार टक्कर देताना पाहायला मिळते। भाजप 41 जागांवर आणि आरजेडी सध्या 40 जागांवर आघाडीवर आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे बिहारच्या या निवडणुकीमध्ये, त्यामुळे आरजेडीचे खेसारी लाल यादव आघाडीवर आहेत। उमेदवारीनुसार सुद्धा आपण पाहूयात, महुआमधून तेजप्रताप यादव पिछाडीवर आहेत, तिकडे मैथिली ठाकूर ही आघाडीवर आहे। राघोपूर मतदारसंघामधून तेजस्वी यादव आघाडीवर असल्याचं चित्र आहे। तर 127 जागांचा कल आता हाती आलेला आहे। महाआघाडीनं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे। 51 जागांची आघाडी सध्या महाआघाडीनं घेतलेली आहे, तर एनडीए सध्या 71 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये सध्या कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। 41 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर आरजेडी 40 जागांवर। अवघ्या एका जागेचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय। आरजेडीने 143 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले होते, तर भाजपनं 101 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले होते। मात्र असं असलं तरी भाजप आणि आरजेडीमध्ये ही कांटेकी टक्कर बिहारच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि महाआघाडी आणि एनडीए यांचा जर विचार केला तर ही तफावत मोठी आहे। सध्या 51 जागांवर महाआघाडी आहे, दुसरीकडे एनडीए 73 जागांवर आहे आणि त्यामुळे हा टप्पा आता महाआघाडी किती लवकर पार करणार हे पाहायचं आहे। एमआयएमला देखील 2 जागांवर आघाडी मिळालेली आहे। कलांमध्ये एनडीएची 70 जागांवर आघाडी आपल्याला पाहायला मिळते। एकूण 75 जागांची आघाडी सध्या एनडीएनं घेतलेली आहे। सुरुवातीचे कल आहेत, कुठलाही क्षणी आता पहिला निकाल हाती येऊ शकतो। मात्र कलांमध्ये पुन्हा एकदा भाजप या ठिकाणी जोरदार मुसंडी मारताना पाहायला मिळते। भाजप 43 जागांवर आघाडीवर आहे, तर आरजेडी 40 जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे तेजस्वी यादव यांनी भाजपला जोरदार टक्कर दिली आहे असंच म्हणावं लागेल। आणि यातल्या आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे एमआयएम 2 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 43 जागांवर आघाडीवर आहे। 132 जागा लढवण्यात आलेल्या होत्या। काँग्रेस सध्या 8 जागांवर आपल्याला पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। जेडीयू 29, तर त्या पाठोपाठ लोजपा 2 जागांवर सध्या आघाडीवर आहे। तर महत्त्वाची बातमी आता समोर येते आहे। प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत आहोत, क्षणोक्षणीचे कल। भाजप आणि आरजेडीमध्ये सध्या कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। भाजप आणि आरजेडी यांच्यामधील हा सामना आता रंगतदार होताना पाहायला मिळतोय। भाजप सध्या
44 जागांवर आघाडीवर आहे, तर आरजेडी 43 जागांवर. ऋतुजा, केवळ एका जागेचा फरक, त्यामुळे तेजस्वी यादव यांनी भाजपला जोरदार टक्कर बिहारच्या रणांगणात दिलेली आपल्याला पाहायला मिळते. एका जागेचा जरी फरक असला तरी सुद्धा हा टप्पा आरजेडी पार करून भाजपच्या पुढे जाणार का हे नोटीस करण्यासारखं असेल. सिवानमधून मंगल पांडे आघाडीवर आहेत. भाजप सध्या 44 आणि आरजेडी 44, म्हणजे एकाच ठिकाणी आता हे दोन्ही पक्ष आलेले आहेत. सुरुवातीचे कल असले तरी दोन्ही जण आता 45 आणि 44 अशी आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते. तर काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. जेडीयू, नितीश कुमारांचा जेडीयू सध्या 29 जागांवर आघाडीवर आहे. प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य सातत्यानं 4 जागांवर, म्हणजे 3-4 असाच त्यांचा आघाडीचा आकडा राहिलेला आहे. मात्र भाजप आणि आरजेडी मध्ये सध्या कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग पासवान हे कुठेतरी मागे पडताना दिसत आहेत. चिराग पासवान यांची कमाल आता ते दाखवताना दिसत नाहीयेत. केवळ एका जागेवर चिराग पासवान आघाडीवर आहेत, तर आरजेडी सध्या 43 जागांवर आणि भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे.